पर्सन इज लाईक प्रोक्लेमिंग ब्लेसिंग. ज्यावेळेस तो आशीर्वाद बोलतोय ते आशीर्वाद काम करतात, ज्यावेळेस तो श्राप बोलतोय ते श्राप काम करतात, ज्यावेळेस तो आळस, कंटाळा, निराशा, हताशपणा, अपयश बोलतोय त्या गोष्टी काम करतात, ज्यावेळेस एक व्यक्ती फिअर बोलते, भीती बोलते, होईल की नाही, नाही मला वाटतं होणार नाही, त्या गोष्टी काम करतात. कारण तुमचे शब्द हे तुमच्या जीवनाला मार्ग देतात, तुमच्या जीवनाला कलाटणी देतात, तुमचं जीवन घडवतात. हालेलुया. तुमच्या इच्छेनुसार तुमचं जीवन जात नाही, तुमच्या शब्दानुसार गोष्टी घडतात. आणि म्हणून प्रभू काय म्हणाला की जीवन आणि मरण कशामध्ये? जिभेच्या सामर्थ्यामध्ये. युअर टंग. हालेलुया. तुम्हाला माहितीये हु इज द परफेक्ट मॅन? दुसरं वचन याकोबाचे पत्र 3रा अध्याय 2रं वचन कोणीतरी वाचा. आमेन. सो बायबल एखादा मनुष्य जो परिपूर्ण असेल, बायबल त्याची डेफिनेशन काय सांगतं माहितीये का? आपण सगळे चुकतो, माझ्याकडून चूक होते, एखादी वस्तू माझ्याकडून पण तुटेल, फुटेल, कदाचित माझे निर्णय चुकतील. बट व्हॉट बायबल इज सेइंग? बायबल सांगतं की एखादा मनुष्य जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. हालेलुया. याचा अर्थ तुम्हाला समजतंय तुमचं बोलणं किती महत्वाचं आहे, तुमच्या मुखातून निघणारे शब्द किती महत्वाचे आहेत. जर एखादा मनुष्य बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो हे सर्व शरीरही कह्यात म्हणजे कंट्रोलमध्ये, लगाम लावून ठेवण्यामध्ये समर्थ आहे. आणि पुढे तो एक्झाम्पल देतो की घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे. म्हणजे घोडा, ज्यावेळेस घोडेस्वार घोडा चालवतात तर घोड्याला कंट्रोल करण्यासाठी काय करतात? घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर आपण त्याचं सर्व शरीर फिरवू शकतो. घोड्याची लगाम आहे ना त्याच्या तोंडातून असते. बघा तुम्ही, त्याला जे दोरी इथून बांधली जाते आणि ती हातात असते घोडेस्वाराच्या, त्यानुसार तो बळवत असतो त्याला, ती त्याच्या तोंडातून गेलेली असते. सो इफ हिज माउथ इज कंट्रोल्ड यू कॅन कंट्रोल द हॉर्स. हालेलुया. सो जी ब्रिडल आहे, जी नाही का लगाम आहे ना, ती घोड्याच्या तोंडात असते, ज्याद्वारे पूर्ण घोड्याला कह्यामध्ये किंवा कंट्रोल करता येतं. सो परमेश्वर म्हणते एखादा मनुष्य आपली जीभ, आपला शब्द, आपलं मुख जर ताब्यात ठेवत असेल ना तर तो मनुष्य पूर्ण आहे. आणि सेम बायबल इज सेइंग इन Psalms 34 verse 12, okay? Who is the man who desires life and loves many days that he may see good? Hallelujah. Let me read for you and praise the Lord. कोणाला सुखी नाही राहायचंय, कोणाला लाईफ मध्ये दुःख पाहिजे, कोणाला फेल्युअर पाहिजे, कोणाला अपयश पाहिजे, कोणाला नाही का उन्नती नाही करायची, कोणाला चांगलं जीवन नकोय. हालेलुया. Who wants to be unhappy? कोणाला दुःखी व्हायचंय मला सांगा. बायबल इकडे ना प्रश्न विचारते की सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? हालेलुया. हालेलुया. हु इज द मॅन हु डिझायर्स लाईफ अँड लव्स मेनी डेज. हालेलुया. दीर्घायुष्य, मेनी डेज दॅट ही मे सी गुड. प्रेज द लॉर्ड. तुमच्यापैकी कोण आहे ज्याला सुख नाही भोगायचं, म्हणतो नाही 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 मला दुःखच पाहिजे, मला नाही सुखी व्हायचंय? एनीबडी अमंग यू? मला तर सुख भोगायचंय. पण जर मग तुम्हाला ते करायचं तर त्याचा आन्सर पुढच्या वर्स मध्ये लिहिलंय, तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हालेलुया. जर तुम्हाला लाईफ मध्ये सुखी व्हायचंय, जर तुम्हाला दीर्घायुष्य पाहिजे, जर तुम्हाला खूप दिवस पाहायचे, जर तुम्हाला चांगलं पाहायचं आहे आणि चांगलं सुख, चांगल्या गोष्टी मिळवायच्या, तर बायबल सांगतं काय करायचंय माहिती? आपली जीभ आवरायची आहे. समोरच्याला नाही कंट्रोल करायचं. समोरचा बडबड करू दे, शिवीगाळी करू दे, अपयश बोलू दे, काय, यू कंट्रोल युअर टंग. हालेलुया. आपली जीभ दुर्भाषणापासून व आपलं ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दिस इज द सिक्रेट. इट इज ओपन सिक्रेट. हे ना उघड केलेलं असं ना रहस्य आहे, जे जर आपण फॉलो केलं ना, अँड दिस इज व्हॉट वी आर डुईंग, की रोज रात्री ज्यावेळेस आपण येतोय, आपण वचन ऐकतोय, कन्फेशन घेतोय, आपण वचन ऐकतोय, कन्फेशन घेतोय, आपण बायबलच्या वचनातून प्रोक्लेमेशन घेतोय. का? कारण देवाचं वचन जे आहे ना ते कधीच अपयशी होत नाही. आणि मी तुम्हाला सांगते, आमच्या जीवनामध्ये आम्ही उन्नतीपासून उन्नतीकडे, अधिक उन्नतीकडे, अधिक गौरवाकडे, अधिक गौरवाकडे आम्ही पुढे 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 जात आहोत, ओनली बिकॉज ऑफ द वर्ड्स ऑफ आवर माउथ. हालेलुया. आम्ही देवाची वचनं जास्त बोलतो. मी तुम्हाला सांगते, आमच्या घरी येऊन पहा, कोणालाही विचारा, आम्ही असाच विषय काढला, हे झालं आज, ते झालं, किंवा अननेसेसरी आम्ही फोनवर बोलत बसलोय. आम्ही ह्या गोष्टी नाही करत, की फोन आला रे काय कसं चाललंय हे
ते. नो नो नो. जर कोणाशी बोलायचंय, कोणाचा फोन आलाय, वी विल टॉक ऑफ एन्करेजमेंट, वी विल ब्लेस देम विथ द वर्ड्स ऑफ एन्करेजमेंट, वर्ड्स ऑफ बायबल. आम्ही त्यांना ना ह्या गोष्टीने फोनवर जरी बोलणं झालं तर एन्करेज करतो, प्रार्थना करतो. मी तुम्हाला सांगते, जे रुटीन असं सहज घरामध्ये जे चित्र दिसतं ना, ते तुम्हाला आमच्या घरात दिसणार नाही. आम्ही कधीच नाही का असं विनाकारण गप्पा मारत बसलोय, आम्ही खूप असं ह्याचं त्याचं काढत बसलोय. आज इकडे हे झालं, आज तिकडे ते झालं, आज शेजाऱ्यांचं हे झालं, रे त्या रिलेटिव्हचा हा प्रॉब्लेम झाला, रे ते माहिती ते लोक चर्चला येतात त्यांच्यामध्ये हे. अशा गोष्टी आम्ही काढून नाही का, हा का, हो का, असं मग काय करायचं, किंवा दुसऱ्या कोणाचा प्रॉब्लेम आम्ही घरात डिस्कस करून आम्ही इथे चिडचिड आमची करून घेत नाही. नो, वी टेक केअर ऑफ आवर वर्ड्स. माझ्या हसबंडची एक सवय की बरेच वेळा काही लोकांचे फोन येतात आणि मग ते दुसऱ्या मॅन ऑफ गॉड बद्दल बोलतात, दुसऱ्या देवाच्या सेवकांबद्दल बोलतात, असं आहे तसे, त्याने हे शिकवलं, हे असे, पण मला हे राईट वाटतं, हे रॉंग वाटतं, तुला काय वाटतं, असं त्यांना विचारणारे खूप फोन येतात. प्रत्येक वेळेस ते म्हणतात, आय एम नॉट द जज. ते म्हणतात, मी कोणत्याही देवाच्या सेवकाबद्दल बोलणार नाही, कोणालाही मी हे करणार नाही, कारण देव त्यांना जे प्रकटीकरण देते त्यामध्ये चालतात, देव मला जे बोलतो त्यामध्ये मी चालणार. कारण दावीद राजाच्या जीवावर उठला होता, त्याचा सासरा शाऊल जो इस्रायलाचा पूर्वीचा राजा होता, पण तो त्याच्या त्या कॉलिंग मधून पतन पावला होता, पडला होता आणि तो मारायला त्याला पळालाय. आणि असं होतंय की एक वेळ येते ज्यावेळेस शत्रू त्याला घेरतात आणि शाऊल एका त्याच्या शाऊल म्हणतो शत्रूंच्या हाती लागू नये म्हणून एका त्याच्या शिष्याकडून तो मारला जातो, किंवा तो म्हणतो की मला हे असं कर. आणि ही खबर ज्यावेळेस दाविदाकडे पोहोचते, तो पळत 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 तो जो सैनिक असतो तो दाविदाकडे जातो आणि सांगतो की असं असं झालंय, शौलाचं असं झालंय, ह्याच तलवारीने मी मारले. आणि दावीद त्याला असं नाही म्हणत, वाव व्हेरी गुड, माझ्या मागेच लागला होता, बरं केलं, तो खूप वाईट होता, तो असं होता, तो माझ्या जीवावर उठलेला नाही. दावीद त्याला काय म्हणतो माहितीये का, की हे मी आणि माझ्या घराण्याने केलं नाही. शौलाचं रक्त किंवा तो जो आहे हा इस्रायलाचा एक अभिषिक्त होता, राजा होता, देवाचा अभिषेक त्याच्यावर होता, त्याच्या रक्तातून मी आणि माझं घराणं मोकळे, आम्ही हे केलेलं नाहीये, तर तू तुझ्या माथ्यावर राहू दे, कारण तू त्याचा खून केलाय, तू त्याला मारला आहे. हालेलुया. देवाच्या अभिषिक्ता विरुद्ध मी कधीच तलवार उचलणार नाही, मी कधीच बोलणार नाही. आणि हेच कारण होतं, कधीच दाविदाने शौलाचा अपमान केला नाही, कधीच शौलाशी तो वाईट वागला नाही, किंवा शौलावर कधी त्याने कोणतं हत्यार चालवलं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहितीये की तो शौलाशी नाही, देवाच्या अभिषिक्ताशी बोलत आहे. भलेही ती व्यक्ती त्यामधून पडलीये, पण एकेकाळी ती व्यक्ती देवाची सेवक होती, देवाचा अभिषेक त्यावर होता. सो आमच्या घरात आम्ही ह्या गोष्टी बोलत नाही. जरी विषय जरी निघाला आणि आम्हाला कळलं की टॉपिक कुठेतरी नाही का इकडे तिकडे घसरायला लागले, आम्ही परत म्हणतो, नो नो नो, परमेश्वर आम्हाला माफ कर, आम्हाला हे नाही करायचं, आणि change the topic. Why? We are just like बायबल सांगता आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल. हालेलुया. आपण दिवसभरात कितीतरी व्यर्थ शब्द बोलतो. इट इज नॉट की आपण बोलायचं नाहीये, आपल्याला काय करायचं, आता बदलायचे, आपली भाषा बदलायची, आपल्या बोलण्याची पद्धत बदलायची. लेट अस टॉक लाईफ, लेट अस टॉक ब्लेसिंग्स, लेट अस टॉक प्रॉस्पेरिटी, लेट अस टॉक एनकरेजमेंट, लेट अस टॉक ब्लेसिंग्स. हालेलुया. या सगळ्या गोष्टी आपण बोलूया. बायबल सांगतं की जो अशक्त आहे त्याने म्हणावं मी सशक्त आहे. प्रभू असं नाही म्हणत आहे अशक्त आहे त्याने बोला की मी किती अशक्त आहे, आता मी जगणार का मरणार का. नो, बायबल सेज when you are weak, say I am strong. Let the weak say I am strong. हालेलुया. याचा अर्थ, भले तुम्हाला वाटत असेल मी अपयशी आहे, मी कर्जात डुबलोय, माझ्याकडे मार्ग नाहीये, मी कसं बाहेर पडू मला कळत नाही, डोंट से इट. हालेलुया. जर तुम्हाला सुखी व्हायचे, जर तुम्हाला चांगले दिवस पाहायचे, तर चांगल्या गोष्टी बोला, ह्या परिस्थितीच्या विरोधात बोला. जी परिस्थिती तुम्हाला प्रॉब्लेम दाखवते, जी परिस्थिती तुम्हाला खाली ओढते, त्याच्या विरोधात देवाच्या वचनाची घोषणा करा. त्या परिस्थितीला सांगा, परिस्थिती आज तू माझ्यावर हसत आहेस, परंतु माझ्या बाबतीत हे दिवस समान राहणार नाही, मी यातूनही बाहेर पडणार, कारण माझा पुरवठा माझ्या परमेश्वराकडून होतो. प्रभू माझा हात धरून मला चालवत आहे, मी अपयशी होणार नाही, मी ह्या परिस्थितीतही महाविजयी आहे, आणि ही परिस्थिती माझ्यासाठी चांगल्या गोष्टी निर्माण करत आहे, माझे चांगले दिवस मी पाहते, मी पुढे जाते, मी उन्नती करत आहे, मी आशीर्वादित आहे, मी आरोग्यामध्ये चालते. चांगल्या गोष्टींची घोषणा करा. बायबल इज सेइंग, हालेलुया, ज्याला चांगलं सुख भोगायचा इच्छा आहे, जीविताची इच्छा आहे, दीर्घायुष्य पाहिजे, तर त्या माणसाने आपली जीभ दुर्भाषणापासून आणि आपलं ओठ कपटी भाषणापासून आवरावं. ज्या वेळेस याकोबाने त्याच्या भावाचा आशीर्वाद हिरावून घेतला, चोरून घेतला, आणि इसहाक म्हणतो, अरे मी तर ह्याला ब्लेसिंग दिलं, आता तो आशीर्वादित होणारच होणार.
जर तो अध्याय तुम्ही पुढे वाचलं, ते इसाक त्याचा मुलगा जो एसाव असतो मोठा, तो येतो आणि म्हणतो, "बाबा तुम्ही असं कसं केलं? मला पण आशीर्वाद द्या." आणि बायबल सांगते इंग्लिश मी क्राईड आउट अलाउड हालेलुया. तो जोराने हंबरडा फोडून रडू लागला, की "पिता माझ्यासाठी तुमच्याकडे काय आशीर्वाद नाहीये का? मला पण आशीर्वाद पाहिजे. माझ्यासाठी काहीतरी बोला. त्याने 2 वेळा मला फसवले. ते याकोबाने असं केलं आणि असं कसं तुम्ही करता?" दे वर नोईंग द व्हॅल्यू ऑफ वर्ड्स. याकोबाला माहित होता हा आशीर्वाद मोठ्या मुलासाठी ठेवलाय, तो घेऊन जाईल, तो मला मिळवायचा आहे. कारण ज्यावेळेस माझ्या पित्याच्या मुखातून ते आशीर्वाद निघणार ना, ते माझ्यासाठी चांगलं काम करणार आहे. हालेलुया. एसावला माहित होतं म्हणून तो म्हणतो, "माझ्यासाठी काय आशीर्वाद नाही का? असं कसं तुम्ही केलं? मला पण पाहिजे." हालेलुया. आणि इसहाकाला पण माहित होतं, तो एकदा बोलला, आता ते शब्द काम करणार. म्हणून इसहाक म्हणतो, की ज्याला मी आशीर्वाद दिला, तू यायच्या आधी नाही का एसाव म्हणून जो मला भेटून गेला तो तर आशीर्वादित होणारच होणार. आणि एसावला याकोबाबद्दल इसहाक सांगतो, की मी तुला तर त्याचाही नाही का, मी तुला तर त्याचा गुलाम बनवून ठेवलाय. तो तुमच्या सगळ्यांवर अधिकारी बनणार आहे. मी तुझे सगळे भाऊ त्याच्या हाताखाली राहतील असा आशीर्वाद त्याला दिलाय. प्रेज द लॉर्ड. सो इट इज नॉट, बायबल सांगतं की ज्याला दीर्घायुष्य पाहिजे त्याने दुर्भाषणापासून आपली कपटी भाषणापासून आपली जीभ आवरायची. प्रभू म्हणाला आहे की जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहे. याकोबाला ज्या वेळेस आशीर्वाद मिळाला, इसहाकाने त्याला काय म्हटलं माहितीये का? इसहाक म्हणाला की नाही का, हे पृथ्वीवरील दव, या सगळ्या गोष्टी अशा चांगल्या ठिकाणी तुझी वस्ती होऊ दे. तुझे सगळे सहोदर म्हणजे तुझ्या आईच्या पोटातून निघालेले तुझे भाऊ आणि तुझे सगळे बंधू हे तुझे नाही का सेवक बनू दे. तू त्या सगळ्यांवर अधिकारी हो. जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. जे तुला श्राप देतील ते सुद्धा श्रापित होतील. म्हणजे इतका भला मोठा आशीर्वाद दिला. पण त्याच्या भावासाठी आशीर्वाद देताना असा सेम आशीर्वाद त्याचा वडील नाही देऊ शकला. there are some principles. हालेलुया. देवाच्या राज्याचे काही नियम आहेत. हालेलुया. खूप लोक येतील आणि बोलतील, हे प्रभूने आपल्याला सगळं शिकवलंय, प्रभूने दिलं, हे जुन्या करारातले हे काय फॉलो करता? हालेलुया. आय कॅन प्रूव्ह इट. दिस इज नॉट आउटडेटेड. आउटडेटेड नाहीये, ह्या गोष्टी नाही का निघून गेलेल्या नाहीत. आय कॅन प्रूव्ह इट. हालेलुया. खूप लोक म्हणतील, पण हे तर जुन्या करारामध्ये दिले, पण हे असं तर प्रभूने तेव्हा म्हटलेलं आहे, आता असं नाही. आता येशूने आपल्यासाठी सगळं पूर्ण केले. येशूने आपले पाप स्वतःवर घेतले. आता आपल्या शब्दाचा हिशोब होणार नाही. आता हे होणार नाही, ते होणार नाही. आपण आता जरी काही बोललो तरी येशूची धार्मिकता आपल्याला सगळं मिळालं. येस, दॅट इज ट्रुथ. हे सर्व आहे. तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस तुमचं तारण झालं, मी खूप सोप्या शब्दामध्ये तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करते. ज्यावेळेस तुमचं तारण झालं, तुम्ही विश्वास ठेवला, बायबल सांगतं विश्वासाने कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे. हे तुमच्या हातून झालं नाही, हे देवाने दिलेलं दान आहे. इफिसकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. ओके, तो विश्वासाने हे आपल्याला मिळालं आहे. कृपेने आपलं तारण झालंय. देवाने हे गिफ्ट दिले. ओके, आता तुमचं तारण झालं, तो पे चेक, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या खात्यामध्ये प्रभूने टाकल्या. तारणासहित तुम्हाला आरोग्य, उन्नती, बरकत, सर्व प्रकारचे आशीर्वाद, सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, सर्व परिस्थितीशी लढण्याचं सामर्थ्य, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या, तुमच्या अकाउंटमध्ये ठेवलेल्या आहेत. तारण झाल्यावर तुम्हाला ते मिळालं. पण जसं जसं तुम्ही प्रभूमध्ये वाढता, जसं जसं तुम्ही पवित्र जीवन जगता, जसं जसं तुम्ही स्वतःला जगापासून वेगळं करता आणि देवासोबत वेळ घालवता, देवासोबत फेलोशिप करता, तुम्ही काय करता, जे अकाउंटला जे ठेवलंय ना तुमच्या देवाने, तुमच्या खात्यामध्ये ज्या गोष्टी ठेवल्यात ना, त्या विथड्रॉ करायला शिकता, त्या गोष्टी काढायला शिकता. हालेलुया. तुमच्या अकाउंटला सगळ्या गोष्टी असलं आणि तुमच्याकडे समजा एटीएम कार्ड नाहीये, तुमच्याकडे व्हॅलिड अकाउंट नाहीये, व्हॅलिड हे पासबुक नाहीये, तुम्ही त्या गोष्टी नाही काढू शकणार. पैसा तुमच्या अकाउंटला तसाच पडून राहील, कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये, तुमच्याकडे कार्ड नाहीये. Praise the Lord. So you need to have that card, and that card is the word of God. Use the word of God. Change yourself. तुमच्या मुखाचे शब्द बदला. Praise the Lord. Open your Bibles to 1 Peter 3:10. 1 पेत्र 3:10 कडे आपलं वचन उघडा. कोणीतरी वाचा. 1 पेत्राचे पहिले पत्र, याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सेम वर्स आपण जे वाचलं सोत्रसंहिता 34 मध्ये,
इथे प्रेषित पौल काय म्हणतोय, हालेलुया. शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, समसुख दुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र हृदयाचे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असं करू नका. हालेलुया. तर उलट आशीर्वाद द्या. ह्याने वाईट केलं ना, ह्याचं पण असंच होऊ दे. भले आपण कित्येक वेळा वाईट करत नाही, पण मनामध्ये वाटतं यांचं असं चांगलं आणि त्यांचं पण होईल. ते जेव्हा त्यांचे नाही का वाईट दिवस येतील ना, तेव्हा त्यांना समजेल कसे वागले काय. मनातून आपण तर शिव्या शाप देतच असतो. हालेलुया. बट वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असं करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलंय. प्रभूने आपल्याला जे वतन दिलंय, जी भूमी दिलीय, जी जागा दिलीय, जे वारस दिलंय, वारसामध्ये ज्या गोष्टी दिल्यात ते काय, ब्लेसिंग. आपलं वतन काय, ब्लेसिंग. हालेलुया. श्राप नाही, त्रास नाही, दुःख नाही, कष्ट नाही, मेहनत नाही, कर्ज नाही, हे नाही, ब्लेसिंग. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे आणि शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. हालेलुया. जे आपण स्तोत्र संहिता 34, 11, 12, 13 मध्ये जे वाचलं ना, तेच वचन इथे नवीन करारात सुद्धा दिले. आणि पीटर जो आहे, पेत्र जो आहे, तो सुद्धा त्याच वचनाने काही गोष्टी शिकवतो. इट इज नॉट आउटडेटेड. जुना करार नवीन कराराची शॅडो आहे, छाया आहे. हालेलुया. सो वचन नीट जर समजलं, वचनाचा समतोल जर राखता आला, वचन नीट बॅलन्स करता आलं ना, मी तुम्हाला सांगते, ऑल थिंग्स आर पॉसिबल फॉर देम हू बिलीव्ह. हालेलुया. जे विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य. मग तुम्ही कसं विश्वास ठेवणार जे पाहिलंच नाही त्याच्यावर? मग त्यालाच तर विश्वास म्हणतात ना. आज समजा तुम्ही नाही का खूप कष्टात आहे, खूप प्रॉब्लेम मध्ये, खूप अडचणीमध्ये, असं झालंय की बँकरप्ट झालंय, तुम्हाला काय करावं कळत नाहीये, सगळ्यांचे फोन येत आहेत, हे हफ्तेभर ते हफ्तेभर, असं झालंय तसं झालंय आणि तुमच्याकडे काहीच मार्ग नाहीये. हाऊ यू विल कम आउट ऑफ दिस सिच्युएशन? ह्या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर येईल? जगातली लोक म्हणतील उधार घे, हे लोन काढ, ते लोन काढ. पण तुम्ही लोन जरी काढलं तर हफ्ते भरायसाठी काहीतरी पाहिजे ना. आणि एवढं मोठं लोन तुम्हाला कोण देईल जर तुमचं सिबिल पण खराब असेल तर? हालेलुया. मग तुम्ही कोणत्या नातेवाईकाकडे मागाल किंवा पळून जायचा प्रयत्न कराल, लपून छपून राहाल किंवा काहीतरी कराल आणि एकदम एक्स्ट्रीम झालं की लोक आत्महत्येचा विचार करतात. इज दिस द वे टू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम? या गोष्टीने, त्या प्रॉब्लेम मधून, त्या अडचणीतून तुम्ही बाहेर येणार आहे. उलट तुमच्या परिवाराला सुद्धा त्याच त्रासातून जावं लागतं जर असं काही केलं तर. बट देयर इज अ वे. हालेलुया. बायबल सांगता आपला परमेश्वर हा कर्जमुक्त करणारा परमेश्वर आहे. व्हाय डोंट यू गो टू हिम? हालेलुया. जो कर्जमुक्त करणार आहे त्याच्याकडे जाऊया, त्याच्याशी बोलूया, त्याच्याशी संपर्क साधूया, त्याच्याकडे आपले नाही का समस्या, आपली अडचण घेऊन जाऊया. डेफिनेटली, शुअरली ही इज गोना हेल्प अस. हालेलुया. हालेलुया. पण अडचण काय येते माहितीये का? आपल्या ह्या बुद्धीला पटत नाही. प्रार्थना तर केली आहे, पण काय प्रभू, काय आकाशातून पैसे टाकणार आहे का? झाडाला पैसे लागणार आहेत? नाही, काहीतरी तर करावं लागेल. कंटिन्युअसली निगेटिव्ह विचार आणि ती भीती, ती परिस्थिती एवढी ग्रासून टाकते, एवढं कंट्रोल करते ना आपल्याला, की विश्वास ठेवणं कठीण जातं. माहिती आहे प्रभू बोललाय, प्रभू करणारा हा विश्वास आहे, पण त्या विश्वासात चालणं कठीण जातं. हेच तर बदलायचंय आपल्याला. जो माणूस आपली पूर्ण जीभ ताब्यात ठेवतो ना, तो मनुष्य पूर्ण होय. Hallelujah. Don't speak negative. Don't speak the things which you don't want to see. जे पाहायचं नाहीये ते बोलू नका. Believe till the end. I'm telling you. असं वाटेल की सडनली कसं काय झालं, पण हे सडनली होत नाही. जे रोज तुम्ही विश्वासात चालताय, रोज तुम्ही स्वतःला जी चांगलं बोलण्याची सवय लावताय, रोज तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करताय ना, त्याद्वारे काय होतं माहिती? अंधकाराचं सामर्थ्य तुटतंय. मार्ग जे बंद झालेले होते ते उघडतायत. रखडलेल्या गोष्टी पुन्हा सुरळीत काम करायला लागतायत. हालेलुया. 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 मी तुम्हाला सांगते, यहोशूआला जेव्हा परमेश्वर म्हणाला जा यरीहो मी तुम्हाला दिला आहे, तर तुम्हाला असं करायचं. ते यहोशूआ इतका हुशार होता. यरीहो देश शेरायसाठी मोशेने 12 हेर पाठवले होते. यहोशूआने निवडून विश्वासयोग्य फक्त 2 माणसं पाठवली होती. त्या 2 माणसांनी चांगला रिपोर्ट दिला आणि नंतर ते गेले. यहोशूआने त्यांना काही बोलू दिले नाही, काही नाही. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे कोणाला विचारलं नाही, कोणाला काही बोलू दिले नाही. रोज जायचे त्या नगराभोवती, यरीहोच्या वेशीभोवती फेरी मारायचे, यायचे. पण 7व्या दिवशी त्यांनी 7 फेऱ्या मारल्या आणि 6 फेरी झाल्यानंतर असं झालं की तुतारीचा नाद, विजयाची घोषणा, त्याला जे पाहिजे ते लोक तेच बोलत होते. त्याने नाही का लेवी लोक पुढे ठेवले होते, त्याने कराराचा कोष ठेवला होता. तिकडे कंटिन्यू देवाची स्तुती करणारी लोक ठेवली होती. हालेलुया. ते कंटिन्यू देवाचा महिमा करत होते, देवाची स्तुती करत होते. विचार करा, लढायला चाललेत, एखाद्याने एका शहर जिंकायला चाललेत आणि नाही का स्तुती करत बसले. कोणत्या प्रकारची लढाई आहे जिथे लोक स्तुती करतात, जिथे लोक फक्त ओरडतात? अशी कोणती लढाई असते का? लढाईमध्ये युद्ध जर असेल तर शस्त्र पाहिजे, युद्धामध्ये आडाओरड पाहिजे, रक्त सांडलं पाहिजे, लढले पाहिजे. पण देवाच्या बाजूने लढाई अशी
केली जाते आणि तीच लढाई तुम्हाला करायची. ज्यावेळेस तुम्हाला जे नाही पाहिजे ते दिसतंय, गो ऑन युअर नीज, स्टार्ट वेजिंग वॉर. दिस इज ज्यावेळेस अशा चुकीच्या गोष्टी घडतात, ही वेळ गुडघे भरण्याची, क्विट करण्याची आणि सगळे शस्त्र टाकून देण्याची आणि रडण्याची, घाबरण्याची आणि काय करू म्हणून विचारण्याची वेळ नाहीये. तर ती वेळ काय? गुडघे टेका, प्रार्थना करा, स्तुती आराधना करा, देवाच्या उपस्थितीत बसा आणि देवाला विश्वास तुमचा देवावर हे सिद्ध करा. हालेलुया. त्या परिस्थितीशी, त्या गोष्टींशी, त्या नकारात्मक शब्दांचा सामना जीवनाच्या शब्दांनी करा. तुमच्यामध्ये जीवन आहे. बायबल सांगतं जीवनाच्या नद्या तुमच्यामधून वाहतील, जीवनाच्या. हालेलुया. सो यू कॅरी लाईफ. जर तुमच्यामध्ये जीवन आहे, तुमचं जीवन तुमच्या परिवारामध्ये, तुमचं जीवन पिढ्यानपिढ्यामध्ये वाहणार. देवाने अनेक पिढ्यांना अनेक पिढ्यांना जज करण्याची, अनेक पिढ्यांना त्यांच्यासाठी वारसा निर्माण करण्याची, त्यांच्यासाठी एक लेगसी सोडण्याचं नाही का, ती कुवत आपल्यामध्ये ठेवली. डिपेंड्स हाऊ यू यूज दिस गिफ्ट. हालेलुया. नका बोलू नकारात्मक, नका बोलू निगेटिव्ह. माझी मला सांगते, 1 महिना चॅलेंज घ्या. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं ठरवून चांगलं बोलायचं नाही का, तेव्हा कळेल की दिवसभरात आपण किती चुकीचं बोलतो, की चांगलं बोलायचं ना. प्रत्येक क्षणात तुम्हाला मी हे काय बोलले असं. पण टेलिंग यू डू इट. इट्स नॉट फॉर द चॅलेंज की मी बोलते आव्हान घ्या आणि करा म्हणून नाही. तुमचं जीवन आशीर्वादित करायचं, जर तुम्हाला सुखी व्हायचं आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स मध्ये चालायचं आहे. कारण पेत्र म्हणतो की आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलं आहे. बट यू नीड टू कंट्रोल युअर टंग. दुर्भाषणापासून, कपटी भाषणापासून तुम्हाला तुमची जीभ आवरायची आहे. डोंट स्पीक फेल्युअर. अपयश नकोय, अपयश नका बोलू. दुःख नका बोलू. राग, हेवा, कलह, भांडण नकोय, त्या गोष्टी नका बोलू. हालेलुया. शांतीची घोषणा करा, चांगल्या गोष्टी बोला, देवाचं वचन बोला, देवाचा शब्द बोला, प्रभूला धन्यवाद द्या, स्तुती आराधना करत. आम्ही तुम्हाला सांगते, देयर इज अ रिझन. यहोशवाने का आराधना करणारी लोक पुढे ठेवली होती, का प्रत्येक वेळेस युद्धामध्ये ज्यावेळेस दाविदाने सुद्धा मंदिर बनवायचा विचार केला, कराराचा कोष तो आणत होता, त्याने का अनेक लोक, भजन मंडळी करणारे, वाद्य वाजवणारे, लेवीचे घराणं, याजक लोक अशी सगळी पुढे ठेवली होती. देयर इज अ रिझन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्या परिस्थितीत, त्या अडचणीत, त्या युद्धामध्ये, त्या संकटामध्ये यहोवाची, परमेश्वराची स्तुती करता, दॅट इज ते एक वेगळ्या लेवलचं युद्ध होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल. चेंज द वर्ड्स ऑफ युअर माउथ. हालेलुया. तुमच्या शब्दामध्ये जीवन आहे, तुमच्या शब्दामध्येच आहे. हालेलुया. जो मनुष्य आपल्या बोलण्यामध्ये चुकत नाही, तो परिपूर्ण मनुष्य होय, असं याकूब त्याच्या पत्रामध्ये सांगतो. प्रेज द लॉर्ड. पाहतो स्पष्ट म्हणतो, आपण सगळेच चुकतो. असं नाही की चूक होत नाही. मी काही डिसिजन घेते, माझे निर्णय चुकतील किंवा माझं कॅल्क्युलेशन चुकेल, माझं गणित चुकेल आणि मला नुकसान भोगावं लागेल. बट स्टील तरीही मी घोषणा आशीर्वादाचीच करणार, तरीही मी उन्नतीच बोलणार, तरीही मी चांगल्या गोष्टीच बोलणार. हालेलुया. का? कारण मला माहिती आहे, मी माझं जीवन माझ्या शब्दांनी शेप अप करते, माझ्या शब्दांनी घडवते. प्रेज द लॉर्ड. इकडे देवाचं वचन स्पष्ट सांगतं, हू इज द मॅन हू डिझायर्स लाईफ अँड लव्स मेनी डेज दॅट ही मे सी गुड. हालेलुया. कीप युअर टंग फ्रॉम इव्हिल अँड युअर लिप्स फ्रॉम स्पीकिंग डिसिट. युअर लिप्स फ्रॉम स्पीकिंग डिसिट. याकोब विनाकारण आशीर्वाद मिळवण्यासाठी नाही का धडपड करत नव्हता. तुम्ही जर तो किस्सा वाचला, ज्यावेळेस याकोबाकडे रिबेका येते, त्याची आई म्हणते, मी ऐकलंय तुझे वडील ना भावाशी काय बोलत होते, ते आशीर्वाद देणार. चल मी सांगते तसं कर, तू आपल्या सगळ्यांना का कळपा, तुम्हाला एक चांगले छान 2 करडू आणून दे, बकरीचे मला पिल्ला आणून दे, मी तुझ्या वडिलांना पाहिजे तसं सुंदर भोजन बनवते आणि तुझा. आणि तो काय म्हणतो याकोब माहितीये का, माझा भाऊ केस आहे आणि मी नाही का, माझी त्वचा एकदम नाही का सुकुमार नाजूक, माझी त्वचा एकदम क्लीन, एकदम चांगली आहे. हात लावता क्षणीच माझ्या वडिलांना कळेल की मी याच्यापैकी याकोब आहे आणि मग त्यांना कळेल मी त्यांना फसवले, मग ते मला श्राप देतील आणि माझं पूर्ण आयुष्य नाही का उद्ध्वस्त होऊन जाईल. त्याला माहित होतं, जर वडिलांनी चुकून त्याला श्राप दिला तर त्या श्रापामध्ये तो आयुष्यभर जगेल. आणि त्याला हे पण माहित होतं की वडिलांकडून आशीर्वाद मिळाला तर तो आशीर्वाद सुद्धा त्याला आशीर्वादित करेल. प्रेज लॉर्ड. त्याची आई काय म्हणते माहिती का, नाही असं घडणार नाही, जर तुला श्राप दिला तर तो माझ्यावर लागू दे, मी त्या श्रापास काढीभूत होते, पण मी सांगते तसं कर. आणि बायबल सेज याकोबाने त्याची आई जसं बोलली तसं केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक फसवणारा, एक ठकवणारा व्यक्ती, तो सुद्धा त्याच्या या स्वभावाने, त्या शब्दांचं सामर्थ्य जाणून ब्लेसिंग मध्ये चालतो. वाय डोंट वी? देवाने आपल्याला दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. टेक बॅक what you have lost. This is the time to take everything back what devil has stolen from you. सैतानाने जे तुमच्यापासून चोरले ते परत घेण्याची ही वेळ आहे. जे तुम्ही गमावले ते सगळ्या गोष्टी परत घेण्याची वेळ आहे ही. हालेलुया.